व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, हु इज टू डू अँड व्हाय इज टू डू. कोणी हे काम करायचं, का करायचं, कशासाठी काय करायचं, याचा हेतू काय, ह्याचं ध्येय काय, ह्याची निष्पत्ती काय, आणि हे कोणी करायचंय हे सगळं अगोदर ठरवणं आणि त्यानुसार कर्मबद्ध पद्धतीने वाटचाल करून ते यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं याला नियोजन म्हणतात. आणि दुसरं आहे ऑर्गनायझेशन करणं, म्हणजे या यशासाठी लागणाऱ्या सगळ्या साधन सामग्रींची जुळवाजुळव करणं. याच्यामध्ये मॅन आहे, मशीन आहे, मटेरियल आहे, माणसं लागतात, वस्तू लागतात, हत्यारं लागतात, पैसे लागतात, ह्या सगळ्याची जमवाजमव करणं आणि त्याच्यानंतर पुढे त्या सगळ्या वस्तूंना, माणसांना, मशिनरीला डायरेक्शन देणं. आणि हे सगळं काम सुरू केल्यानंतर त्याच्यावर तुमचं कंट्रोल पाहिजे. नाहीतर तुम्ही विमान चालू केलं आणि विमानाचं एखादं इंजिन बंद पडलं, कंट्रोलच नाही तुमचे, काय होईल, विमान खाली आणि विमानातले सगळे वर. व्हेरी सिम्पल. तसं तुमच्याकडे प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग सुद्धा तुम्ही वाटचाल केली, ऑर्गनायझेशन पाहिजे, त्याला डायरेक्शन दिलं पाहिजे. म्हणजे मॅटर इज नॉट हाऊ मच यू रन, बट मॅटर इज दिस इन व्हॉट डायरेक्शन यू रन. तुम्ही किती धावता, किती स्पीड न पळता हे अजिबात महत्वाचं नाही. हे महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या वाटेने जात आहात. आणि म्हणून ए फर्स्ट स्टेप इन द राईट डायरेक्शन इज युअर सक्सेस. तुम्ही जर योग्य वळणावरचं पाऊल असेल, मला तुम्ही आता त्या वयात आहात की या वयात जर तुम्हाला योग्य वळण मिळालं तर पुढे तुम्ही शिवजयंतीला ते डॉल्बी लावून नाचण्याचे उद्योग बंद करताल. कारण आजपर्यंत तुम्ही शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचला, आता शिवाजी महाराज डोक्यात घेण्याची गोष्ट आहे, जेणेकरून जग तुमच्या तालावर नाचू शकतं आणि भारत महासत्ता होऊ शकते. काय शिवाजी महाराज? शिवाजी महाराज एक मॅनेजमेंटचे गुरु आहेत. शिवाजी महाराज एक चांगले सायंटिस्ट आहेत. शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर इंग्रजांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे शिवाजी द ग्रेट आर्किटेक्चर, शिवाजी द ग्रेट इंजिनियर. आम्हाला कधी हे शिवाजी महाराज कोणी सांगितले? शिवाजी महाराज एक सायंटिस्ट आहेत, शिवाजी महाराज इकॉनॉमिस्ट आहेत आणि शिवाजी महाराज एक सायकोलॉजिस्ट सुद्धा आहेत. की एक वॉरफेअर करताना, एक मॅनेजमेंट करताना काय तिथं मानसिक पद्धत वापरली जाते, ह्या सगळ्याचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केलेला आहे आणि त्यानुसार महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ते सगळं यश मिळवत गेलेले आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराज आम्ही नव्या ताकदीनं, नव्या जोमाने, नव्या विषयाने बघितले तर आम्हाला नक्कीच त्यातून प्रेरणा मिळेल. मला वाटतं आयुष्यामध्ये माणसं अपयशी होण्याची फक्त 2 कारणं असतात. एक, काही माणसं नुसतंच काम करतात, विचार काहीच करत नाहीत, आणि काही माणसं दुसरी स्वतःला जी शहाणी समजतात, फक्त विचारच करतात, काम अजिबात करत नाहीत. आणखी अपयशाची 2 कारणं असू शकतात. घाईघाईत काम करणं आणि लक्ष न देता काम करणं. कुठल्याही ऍक्सिडेंटचं तुम्ही उदाहरण घ्या, कुठल्या अपयशाचं, पराभवाचं विश्लेषण तुम्ही केलं तर 2 गोष्टी तुमच्या लक्षात येतील की घिसड घाईनं काम करणं, अत्यंत वेगाने काम करायला जाणं आणि ते काम बुडीत काढणं, किंवा लक्ष न देता ते काम करणं. मॅनेजमेंटला ही दोन्ही तत्व मान्य नसतात. चांगलं काम तुम्ही नीट केलं पाहिजे तर ते पूर्णत्वाला जात असतं, हे मॅनेजमेंटचं तत्व आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये एकाही युद्धामध्ये, एकाही सामाजिक निर्णयामध्ये, आर्थिक निर्णयामध्ये ज्या माणसाला पराभव माहित नाही असा माणूस म्हणजे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. महाराजांचा कुठलाही निर्णय घ्या, आर्थिक असेल, सामाजिक. आता ताईंनी मगाशी उल्लेख केला दिल्लीतल्या एका प्रकरणाचा. वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांचा पहिला जी आर आहे, आणि ती केस रेप केस नाहीये, ती केस डिमोलेस्टेशनची आहे. म्हणजे एका मुलीचा हात पकडला एवढीच ती केस होती. त्याची शिक्षा एवढी जबर शिवाजी महाराजांनी दिलेली आहे की त्या प्रस्थापित माणूस आहे, असाही सामान्य माणूस नाही, त्यावेळी गावचा पाटील म्हणजे आजचा आमदार खासदार आहे, अशा माणसाचे शिवाजी महाराजांनी हात आणि पाय दोन्ही कलम केले. याचा परिणाम पुढे असा झाला की पुढे 100 वर्षामध्ये कुणीही माणूस कुठल्याही मुलीचा हात धरण्याची हिंमत करू शकला नाही. याला म्हणतात मॅनेजमेंट. आता इथे लोकांना माहिती आहे मी काही जरी केलं तरी मला कायदा काहीच करत नाही, मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल, म्हातारा होऊन मरेल, पण मला शिक्षा होणार नाही, असं लोकांना इथं माहिती आहे. आणि म्हणून लोक तशा प्रकारचं धाडस करतात. ही दुसरी त्यातली बाजू आहे. आणि म्हणून एक कायद्याची ही बाजू शिवाजी महाराजांनी बघितली. आर्थिक बाबतीत पण बघा शिवाजी महाराज कशा प्रकारे उभे राहतात. म्हणजे एक व्यवस्थापन करणारा माणूस, जागतिक कीर्तीचा माणूस कसा उभा राहतो हे आम्हाला प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण शिवाजी महाराजांच्या यशाकडे बघतो, पण शिवाजी महाराजांनी शून्यातून ती वाटचाल कशी केली, ती वाट आम्ही परत एकदा उभी केली पाहिजे. त्या वाटेनं किंबहुना आम्ही चालायचा प्रयत्न केला पाहिजे. कशा प्रकारची असते वाटचाल? तुम्ही आजपर्यंत शिवाजी महाराजांचा जय जयकार केला असेल, शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे, पण शिवाजी या नावाचा अर्थ कोणी तुम्हाला सांगितलं का आजपर्यंत? शिवाजी या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. शिवाजी, शिवाजी, शी म्हणजे शिका, आणि शिका त्याच्यानंतर वा म्हणजे त्याप्रमाणे वागा, आणि त्याप्रमाणे वागलात तरच तुम्ही जग जिंकू शकता. जिंका असा शिवाजी. शिका, लर्न एव्हरी डे, लर्न न्यू थिंग्स, एव्हरी डे इम्प्लिमेंट न्यू थिंग्स, अँड देन एव्हरी डे यू विन द वर्ल्ड. तुम्ही दररोज नवीन विचार करा,
नवीन विचार कृतीत आणा आणि त्यानुसार तुमची सवय लागेल आणि जग तुमच्या पायावरती येईल. मला असं म्हणायचे, तुम्ही जर पायावर उभे राहिले तर तुम्हाला जगाच्या डोक्यावर पाय ठेवावं लागतं का? तुम्ही पायावर उभे राहिले तर तुम्हाला जगाच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. पण तुम्ही राहिले तर जग तुमच्या पायावर येत असतं. आणि शिवाजी महाराज आपल्याला डोक्याने विचार करायला शिकवतात, पाया पडायला शिकवत नाहीत. साधा शब्द आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हाताने काम करणारी माणसं श्रीमंत होत नसतात, हाताने काम करणारी माणसं मोठी होऊ शकत नाही, पण डोक्याने काम करणारी माणसं मात्र मोठी होऊ शकतात. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशी डोक्यानेच कामं करून दाखवली. आणि म्हणून त्यांचं डोकं काय हे ऐकण्यासाठी एवढी डोकी इथं जमलेली आहेत. व्हेरी सिंपल आहे. शिवाजी महाराज कशा प्रकारे जन्माला येतात? 3 गोष्टीची आवश्यकता आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, शिवाजी महाराजांचा तो प्रोसेस करून आपण दाखवूया. 3 गोष्टी लागतात यशस्वी व्हायला. एक विजन लागतं, दुसरं मिशन लागतं आणि तिसरी ऍक्शन लागते. हे मिशन आहे की आमचं स्वतःचं राज्य असलं पाहिजे, माझा मुलगा अशा प्रकारे उभा राहिला पाहिजे. हे मिशन शहाजीराजांचं आहे की आम्हाला स्वराज्य उभं करायचंय. आणि हे विजन कोणाचं आहे? हे जिजाऊ साहेबांचं विजन आहे. म्हणजे शहाजीराजांनी मिशन दिलं की मी दुसऱ्याची नोकरी करतोय, मी मनसबदारी करतोय, पण तुम्हाला मात्र दुसऱ्याची नोकरी करायची नाही, स्वतःचं साम्राज्य उभं करायचंय, स्वतःचं राज्य, ते सुद्धा रयतेचं राज्य उभं करायचंय. आणि त्यानुसार जिजाऊ साहेबांनी त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे 5 वर्षे शिवाजी महाराज जे बेंगळूरला होते, वय वर्ष 7 ते वय वर्ष 12 ते शहाजीराजांच्या प्रॅक्टिकल इन्स्टिट्यूट मध्ये शिकायचं काम होतं. मग ते हत्यार असतील, भाषा असेल, सगळं शिकायचं काम केलेलं आहे. आणि आयुष्यभर त्यांची जर गुरु कोण असतील तिथे राजमाता जिजाऊ यांनी प्रसंगी वेळोवेळी त्यांना गायडन्स केलेले आहे, म्हणजे ते विजन दिलेले आहे. आणि त्यानुसार त्याच्यावर ऍक्शन करण्याचं काम, म्हणजे दूरदृष्टी आहे, ध्येय आहे आणि त्याच्यावर कृती करण्याची ताकद आहे. हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. विजन, त्यानुसार मिशन आणि त्यानुसार ऍक्शन. मिशन त्याला म्हणतात की आपला जीव गेला तरी आपला हेतू बदलायचा नाही, त्याला मिशन म्हणतात. आपलं मिशन वेगळं असतंय. आपण कधी सायन्सला, कधी आर्ट्सला, नाही जमलं तर परत कॉमर्सला. हे मिशन नसतंय. एक तर एक ठरवायचं आणि त्या विषयावरतीच आयुष्य वेचायचं, त्याला मिशन म्हणतात. पराभव आपला का होतो? धरसोड वृत्तीमुळे होतो. कधी हे, कधी ते, कधी ते, असं. मग काहीच नाही. एक ना घर भराभर असं सगळा कार्यक्रम होऊन जातो. त्यामुळे विचार करून आम्हाला काम करावं लागेल. 5 वर्ष स्वतः सोबत ठेवलेले शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना 7 वर्ष ते 12 वर्ष म्हणजे 5 वर्षाचा काळ आहे. 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना परत पुण्याकडे पाठवत आहेत. आणि परत पाठवताना शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये मिशन दिलेले. काय मिशन दिले? की प्रतिपत चंद्रलेखे व वर्धिष्णूर विष्णुवंदिता शहासनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. शहाजीच्या पुत्राने अशा प्रकारचं राज्य उभं केलं पाहिजे की ते पुणे वंदिता, महाराष्ट्र वंदिता, भारत वंदिता, आशिया वंदिता नाही तर ते विश्वाला वंदनीय असलं पाहिजे. अशा प्रकारचं एक मोठं राज्य उभं केलं पाहिजे. हे मिशन रायटिंग मध्ये दिलेलं आहे. ती फक्त काय राजमुद्रा नाही की माझा मुलगा वयाने लहान आहे, 12 वर्षाचा आहे, पुढे आयुष्यामध्ये तो विसरता कामा नये. म्हणून तो जेव्हा जेव्हा कागदपत्रावर शिक्का मारेल त्याला आपल्या वडिलांनी दिलेलं मिशन, ते ध्येय आठवलं पाहिजे. आणि शून्यातून प्रतिपदेचा चंद्र म्हणजे किती? अमावस्येच्या नंतर 2 दिवसाचा चंद्र, एवढीशी चंद्रकोर असते. आणि ते ध्येय माझ्या मुलाला मी दिलेलं आहे, ते कायम त्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करताना पण लोक सांगतात की जे लक्षात ठेवायचे ते पुन्हा पुन्हा तुम्ही लिहिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा अंडरलाईन करून ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराज कागदावर शिक्का मारला रे मारला की ते ध्येय समोर येतंय वयाच्या 12व्या वर्षापासून, की तुम्हाला शून्यातून राज्य सुरू करायचंय आणि विश्वाला वंदनीय होईल, रोल मॉडेल ठरेल अशा प्रकारचं राज्य तुम्हाला उभं करायचंय. हे मिशन वयाच्या 12 वर्षी दिलेले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वयाच्या 44 वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झालेले नाहीत. छत्रपती हा शिक्का शिवाजी महाराजांच्या कागदपत्रावर वयाच्या 12व्या वर्षापासून आहे की मला माझ्या वडिलांनी दिलेलं ध्येय आजपासून माझ्या जीवाशी आणि मरणाशी ती गाठे, मरेपर्यंत हे ध्येय माझ्या उरात असेल आणि एक ना एक दिवस मी ते पूर्ण करून दाखवेल. आणि 12व्या वर्षी सुरू केलेला कार्यक्रम 44 वर्षी म्हणजे पुढच्या 30 वर्षात शिवाजी महाराज पूर्ण करून दाखवतात. याला म्हणतात मिशन. की एकदा ठरवलं करेंगे तो करेंगे. आपलं कसं असतंय? मरेंगे फिर करेंगे, करेंगे फिर मरेंगे, असं नसतंय. डू ऑर डाय नसतंय. डाय हा शब्द शिवाजी महाराजांच्या डिक्शनरीत असू शकत नाही. ओनली डू, डू अँड डू. आणि नकारार्थी शब्द तर असूच नाही. नकार हा शब्द असण्याचा संबंधच काय? तर आपल्याकडे नकाराने सगळीकडे सुरुवात होत असते. मला हे जमेल का? मला हे परवडेल का? मला हे झेपेल का? मग आपण जगायचं कशाला? हे तरी आपल्याला परवडेल का? याचा आपण विचार केला पाहिजे. उगाच पृथ्वीला भार कशाला पाहिजे? शहाजीराजांनी हे मिशन दिलेले. 12 वर्षाचे शिवाजी महाराज पुण्यामध्ये येतात आणि 12 वर्षाचा मुलगा पुण्यामध्ये आल्यानंतर त्या मिशनच्या दिशेने वाटचाल करतो. 3 वर्ष पूर्ण शिवाजी महाराज, वय वर्ष 12 ते 15
पुण्यातल्या सगळ्या 12 मॉलमध्ये फिरतात. कशासाठी? प्रोजेक्ट सर्वे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे की मला जिथे राज्य उभं करायचंय तिथल्या लोकांचं दुःख काय, दारिद्र्य काय, त्यांची अवस्था काय, आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा मला संधी कशी निर्माण करता येईल, या लोकांना कसं जगवता येईल आणि स्वराज्य कसं फुलवता येईल याचा विचार. 3 वर्ष हा माणूस, वय वर्ष 12, काय वय? शिवाजी महाराज आपल्या भाषेत 7वी 8वीला आहेत आणि शिवाजी महाराज 3 वर्ष 12 माळामध्ये फिरतात. आणि हे सगळं सर्वे पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी रोडेश्वरावरती शपथ घेतात की मी स्वराज्याची स्थापना करत आहे.